मुख्यमंत्र्यांच्या शब्दांना महावितरणाची केराची टोपली. स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम. स्मार्ट मीटरवरून वीज ग्राहक संतप्त. जिल्हाभरात महावितरणाविरोधात नाराजीचा सूर. आपण पाहत आहात विदर्भ. सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर संदर्भात तातडीचा संदेश पाठवण्यात आला असून 48 तासांच्या आत जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नसल्याचं स्पष्ट केले होते. मात्र आता महावितरणाच्या संदेशामुळे सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संदेशात स्मार्ट मीटरचे विविध फायदे नमूद करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांनी याला तीव्र विरोध दर्शवित संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर, एमएससीबी कडून 2021चा राजपत्राचा हवाला देऊन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. दुसरीकडे 2024ला जे ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की स्मार्ट मीटर सक्ती नाही. स्मार्ट मीटर सक्ती आहे सध्या. बघा, आपण बघितलं असेल सगळ्या सन्मान्य ग्राहकांना महावितरणने गेल्या 2-4 दिवसात एक मेसेज दिलेला आहे तर आपले स्मार्ट मीटर बदलायचे आणि त्याच्यात त्या मेसेजमध्ये मेन्शन केलेले आहेत का स्मार्ट मीटरचे फायदे काय. स्मार्ट मीटरमुळे आपलं मानवी हस्तक्षेप होणार नाही, त्याचं अचूक बिलिंग होईल. आपण मोबाईल ॲपद्वारे आपलं कन्झम्पशन बघू शकाल डेली. आणि घरगुती ग्राहकांना जर डे टाइम आहे त्याच्यात जर त्यांनी ऑप्शन घेतलं तर 85 पैसे प्रति युनिट तुम्हाला ते सवलत मिळणार आहे. आपल्या रेटपेक्षा ती सवलत ग्राहकांनी घ्यावी आणि हे मीटरचे कुठलेही चार्जेस ग्राहकांना लागणार नाही. सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की आपले वीज बिल अचूक येण्यासाठी आणि आपलं त्याच्यावर नियंत्रण राहण्यासाठी आपण महावितरणनी जो मुख्य कार्यालयाने आम्हाला आदेशित केलेले आहेत ते सर्व आपले स्मार्ट मीटर्स ग्राहकांचे बदलून आपल्याला एक वेगळ्या याच्याकडे जायचं, त्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे ही बुलढाणा मंडळातर्फे आपणास आवाहन करतो.